सर जी, आप यहाँ पर आने से प्रकल्पग्रस्तों में उम्मीद जगी है और आपने इसके पहले भी इनको न्याय दिलाया है। तो मुझे ये बताएं कि कानून कायदे सब होते हुए भी WCL को न्याय दिलाने में विलम्ब कर रही है, जिसके चलते कुछ बेकार युवकों ने आत्महत्या की है, ऐसा मालूम पड़ा है। बताइए सर। नहीं, मुझे आत्महत्या की जानकारी नहीं है, लेकिन अगर जानकारी पूरी डिटेल मिलेगी तो मैं उसकी जांच करूंगा, खुद अपनी टीम से कराऊंगा। लेकिन जहां तक किसानों के आंदोलन का सवाल है, जो यहाँ पे 4 गांव है कि तो ये जो जहां हम लोग खड़े हैं, ये 4 गांव की ज़मीन गई है, यहाँ खदान खुल रही है। आप देख रहे हैं कितने बड़े पैमाने पे यहाँ ओवरबर्डन जमा हो गया है, कोयले का प्रोडक्शन चालू हो गया है और किसानों की समस्या का कोई समाधान नहीं निकल रहा है। जिनका निकलना था, जिनका विवाद नहीं था, उनका निकल गया। ये उनका हक है। जो किसान के आश्रित बचे हैं, चाहे वो मुआवजा हो, चाहे उनके आश्रित को नौकरी हो, ये उनका अधिकार है। कोई हम उनके ऊपर एहसान नहीं कर रहा है, सरकार उनके ऊपर एहसान नहीं कर रही है। हमारी खेती ली है आपने कोयला निकालने के लिए। जो आज देश की जो बढ़ी हुई मांग है ऊर्जा की, उसकी पूर्ति के लिए, क्योंकि 80% ऊर्जा जो है वो थर्मल पावर से आता है। थर्मल पावर का सबसे बड़ा स्रोत कोयला है। तो इसलिए देश में अंधेरा हो जाएगा अगर कोयला नहीं निकलेगा तो। और कोयला नहीं निकला तो थर्मल पावर नहीं चलेंगे, कोराडी और खपड़ खेरा नहीं चलेगा और लोगों को अंधेरे का सामना करना पड़ेगा। तो हम कोविड में भी हमने काम किया। जब पूरा देश घरों में बंद था तो हमारे मजदूर कोविड में काम किए। तो ये जो किसानों का हक है, नौकरी है, बाकी मिल गई है, लेकिन 86 किसानों का है। सभी दल के नेता, हमारे सम्मानीय नेता, अभी पिछले दिनों कोयला मंत्री आए थे, जी किशन रेड्डी जी, नितिन गडकरी जी थे, WCL में उन्होंने मीटिंग ली। मैंने उनको संदेशा भी भेज दिया कि भाई इस पर भी आप चर्चा कीजिए। उन्होंने किया। उसके बाद बावनकुले जी ने किया। चंद्रपुर के लीडर हैं सुधीर मुनगट्टीवार जी, हंसराज अहेर जी, हमारे सुनील केदार जी, हमारे जो नए खासदार हैं श्याम कुमार बर्वे जी, हमारे उमरेड के भी कोल माइंस है तो वहाँ के हमारे आमदार संजय मेश्राम जी ने, सब ने CMD से मीटिंग की टाइटल से, पूरा हाउस भर के। बहुत किसान और सरपंच आए थे वो 24 दिसंबर को, लेकिन अभी तक उसके कागजात नहीं बने। तो इतना धीमा काम तो नहीं चलेगा। सर मेरा ये कहना है कि ये सब कानून कायदे होते हुए भी WCL ऐसी क्यों कर रही है जिससे आंदोलन कर रही है? ये WCL प्रशासन का ढीलापन है, नंबर 1। दूसरा कि जो केंद्र में सरकार है उसकी नीति है कि कम से कम लोगों को नौकरी पे लो। अभी ये कोल इंडिया एक योजना बना रही है जिसको हम लोगों ने लंगा लगाया है हमने, कि आपको नौकरी नहीं देंगे, आप भले 50 लाख रुपए ले लो नौकरी की जगह। हम कह रहे नहीं, पैसा खत्म हो जाएगा आज निकल, आप नौकरी दीजिए, वो 40 साल करेगा। ठीक है। तो इसीलिए ये कुछ सरकार की नीति है कि जो सार्वजनिक क्षेत्र को, पब्लिक सेक्टर को कमज़ोर कर रही है। अब जब वर्तमान गवर्नमेंट आई थी दिल्ली में, उस समय 4 लाख से ज़्यादा मजदूर थे कोल इंडिया में। आज 2,20,000 है। नई भर्ती नहीं हो रही है। आप देख रहे, कोई भी नया काम आया तो ठेकेदार, HOE, हायरिंग ऑफ इक्विपमेंट, आउटसोर्स। और जहाँ परमानेंट हमारे कोयला खदान के मजदूरों को 50,000 एक दिन का मिलता है, उनको मिलेगा 15 से 20,000। तो क्या सर सरकार का इसके ऊपर में कोई ध्यान नहीं है? नहीं, ध्यान नहीं है। मैं कह, नीति है ना। लेकिन हमारा और सार्वजनिक जो नेता हमारे हैं, जो भी है, सबकी भावना ये है कि किसानों के साथ न्याय। WCL वारंवार या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करीत आहे आणि त्यांना न्याय मिळत नाही आहे, त्यामुळे त्यांना वारंवार आंदोलनावर बसावं लागते। याविषयी तुम्ही काय सांगाल? नमस्कार, माझं नाव मंदार दादाराव मंगळे आहे। मी भारतीय जनता पार्टी सावनेर तालुक्याचे अध्यक्ष आहे। आपण प्रश्न विचारला की WCL वारंवार इथल्या गावकऱ्यांची फसवणूक करत आहे। या WCLच्या अधिकाऱ्यांना आता तर 2 दिवस झाले आहे, पण जेव्हा यांची खदान 10-12 दिवस बंद राहील, त्यांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिकरित्या नुकसान होणार आहे। त्यानंतर त्यांना या गावकऱ्याची शक्ती, ताकद हे कळेल। भारतीय जनता पार्टी, आमचे सगळं संघटन, आमचे सगळे नेते, गडकरी साहेब असो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असो, हे पूर्णपणे या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे।
यापूर्वीही इथं वारंवार आंदोलन झालेले आहेत, पण तुम्हाला अशी आशा आहे की यावेळेस तुम्हाला न्याय मिळेल? यापूर्वी जे आंदोलन झालं त्याच्यात आम्हाला निश्चितपणे भरपूर मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला आहे, पण त्या आंदोलनातून काही आमचे इथले शेतकरीचे मुलं नोकरीपासून वंचित राहिलेले आहे. आता त्यांना नोकरी मिळाली पाहिजे याच्यासाठी आम्ही इथे आंदोलनावर बसलो आहे. आम्हाला नक्की पूर्ण विश्वास आहे की आम्हाला 100% इथून न्याय मिळेल. भाऊ तुम्ही हे सांगा की WCL या प्रकल्पग्रस्तांवरती वारंवार अत्याचार करत आहे आणि तुम्ही आता सांगितलंच आहे, तर याविषयी तुम्ही थोडक्यात काय सांगाल? विषय असा आहे की WCL हे अन्यायग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय करतो आहे. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण केल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला नाही, त्यांच्या नोकऱ्याचा प्रश्न सुटला नाही, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही आणि यांचं कोळशाचं उत्खनन सुरू झालं. त्यांचं मीटर चालू आहे आणि त्याच्यामुळे हे पीडित शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्याकडे लक्ष घालत नाही. यांनी वारंवार मागण्या केल्या, बैठकी घेतल्या, तरी त्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांचं उत्पादन सुरू आहे. ज्या दिवशी त्यांचं उत्पादन बंद होईल, ज्या दिवशी त्यांचं नुकसान होईल, तेव्हा कळेल की दुसऱ्याही त्या मुलांचं नोकरीचं नुकसान, त्यांचं आर्थिक नुकसान, त्यांच्या घराचा मोबदला, त्यांच्या पुनर्वसनाचा, म्हणजे त्यांच्यावर किती अन्याय आपण करतो आहे तेव्हा समजेल. म्हणजे आपल्या मराठीत एक म्हण असते की आपल्या डोळ्यात बोट गेलं की आपल्याला अश्रू येतात. म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यात घालून पाहिलं बोट तर काही वाटत नाही. तशी स्थिती या ठिकाणी या WCLची झालेली आहे. म्हणजे यांचं ज्या दिवशी खाण बंद झाल्यानंतर नुकसान होईल तेव्हा कळेल. आणि या आंदोलनामध्ये यांच्या समस्या सुटणं गरजेचं आहे. मागे आम्ही 2023ला आंदोलन केलं, एकही नोकरीचा ऑर्डर मिळालेला नव्हता. 10 दिवस आंदोलन राहिलं 2023ला आणि मोठ्या संख्येने लोक होते. 3 दिवसाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कमीत कमी 229 नोकऱ्याचे ऑर्डर काढले 3 दिवसात. आम्ही तेव्हाही सांगितलं की तुम्ही याच्यापूर्वी हे करून टाकलं असतं तर हे नौबतच आली नसती. मग आता 23पासून जे 114 लोक राहिलेले आहे त्यांचे ऑर्डर निघायला पाहिजे होते. त्यांच्या पुनर्वसनाची जागा निश्चित करून त्यांचं तो मार्ग सुटायला पाहिजे होता पुनर्वसनाचा. त्यांच्या घराचा मोबदला योग्य प्रमाणे द्यायला पाहिजे होता. ह्या समस्या अजूनही सुटलेल्या नाही आणि त्यामुळे हे आंदोलन परत करावं लागतं. या आंदोलनात नक्कीच न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, ही आमची भूमिका आहे. धन्यवाद. कोयला खदान पीड़ित शेतकरी समिति के कार्यकर्ता तथा प्रकल्पग्रस्तों ने 10 फरवरी से अपना आंदोलन शुरू करते ही WCL के कोयला भरकर जाने वाली ट्रकों को रोक दिया, जिस वजह से WCL को मजबूरन अपना काम बंद करना पड़ा। आज दूसरे दिन राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ इंटक के अध्यक्ष तथा पूर्व विधायक SQ जमा ने आंदोलनकर्ता प्रकल्पग्रस्तों के परिवार को भेंट दी तथा उनकी समस्या जान ली। आंदोलनकर्ताओं की मांगे पूरी होने तक साथ देने का वादा किया। जरूरत पड़ने पर स्वयं आंदोलन में सबसे आगे रहने की गवाही दी। इस समय पूर्व विधायक तथा भाजपा नागपुर जिला अध्यक्ष सुधाकर कोहले, राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ के नागपुर महासचिव अशोक निम्बाकर, नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे, नागपुर जिला वरिष्ठ कार्यकारी अध्यक्ष वीरेंद्र सिंह उपस्थित थे। उन्होंने भी प्रकल्पग्रस्तों को मार्गदर्शन किया। ज्ञात हो कि मौजा कोटोडी, ऐरणगांव, पंधराखेड़ी तथा पटकाखेड़ी इन 4 गांवों की 321.13 हेक्टेयर भूमि वेस्टर्न कोलफील्ड ने 26 जून 2021 को अधिग्रहित किया। भूमि अधिग्रहण के बदले में किसानों को नौकरी देने का प्रावधान है। वेस्टर्न कोलफील्ड को 321.13 हेक्टेयर भूमि के बदले में 343 किसानों को नौकरी देने का प्रावधान है, लेकिन वेस्टर्न कोलफील्ड ने अभी तक सिर्फ 229 किसानों को ही नौकरी दी है। बाकी 114 किसानों को 4 साल होने के बावजूद भी नौकरी नहीं मिली, जिसके चलते पीड़ित किसान वेस्टर्न कोलफील्ड प्रशासन से त्रस्त होकर आंदोलन करने पर मजबूर हो गए हैं। होते हैं WCL के, वो बड़ी अच्छी अच्छी बातें करेंगे, आपको अच्छे से बताएंगे, आपको ये मिलेगा, इतना पैसा मिलेगा। पैसा ये नहीं देते, पैसे का रेट आपको 10 लाख, 8 लाख, 6 लाख ये महाराष्ट्र गवर्नमेंट तय करती है। जब मैं आम रहा था 2006 से 12 में, ये उस समय पृथ्वीराज चौहान से मैंने लड़के कराया, मेरे पास सारे डॉक्यूमेंट है। अच्छा नहीं कि मैं गैर जवाबदार आदमी हूँ बोल दूंगा। मैंने पुराने किसानों को बोल के रखा था, बहुत प्रोजेक्ट रुके थे, बीना, बानेगांव, दिनेश, गोकुल,
चंद्रपुर में नायगांव बड़े बड़े प्रोजेक्ट रुके थे। मैंने आंदोलन किया, मैंने बोला नहीं, किसान को जब तक नौकरी नहीं देंगे उसके आश्रित को जब तक जमीन नहीं मिलेगी, आपको जो करना है कर लो, हमको भी जो करना हम करेंगे। नहीं रखने दिया, नहीं होने दिया लैंड एक्विजिशन, क्योंकि उस समय बहुत कम रेट था। फिर मैं आमदार बना, उसका फायदा उठा के मैंने मुख्यमंत्रियों से बात किया, तो उन्होंने कहा कि अगर हम दाम बढ़ा के देंगे जमीन का तो WCL ने पेमेंट करना चाहिए। हमने कहा उनके बाप करेंगे, आपका अगर सरकारी आदेश निकल गया लैंड का रेट भाव तो वो करेंगे ही। तो फिर उन्होंने मीटिंग बुला के, यहाँ से कागज बुला के, सब हमने मीटिंग कर करके ये आदेश निकला कि अगर इरिगेटेड है तो 10 लाख, कम इरिगेटेड है तो 8 लाख, और नॉन इरिगेटेड है जिसको कोरड वाई बोलते हैं तो 6 लाख। ये देने की प्रक्रिया हुई और उसके बाद ये सभी खदानें खुली। क्योंकि आप एकता बना के रखिए, शांति बना के रखिए। यहाँ तक आपने संघर्ष को लाया है, बहुत आगे ले गए आपने संघर्ष को, अच्छा किया। और मुझे पूरी उम्मीद है कि ये संघर्ष का फल आपको मिलेगा और सकारात्मक निर्णय जल्द से जल्द कराने का हमारे आमदार साहब ने ऑलरेडी धमकी दिया है, WCL को बता दिया है, वो आएंगे, अगर जरूरत पड़ेगी हम लोग भी मी आएंगे। पीडित आहे। आदाशाची जमीन गेली, माझं स्वतःच 5 एकर शेती या WCL मध्ये गेली। त्यामुळे WCL वाले किती गेंड्याच्या कातडीचे आहे आणि किती नालायक आहे याची सुरेंद्र भाऊ मला पूर्ण जाणीव आहे। मनोहर भाऊ आमच्या गावातही यांनी सेक्शन 9 16 वर्षापूर्वी लावला आणि आम्ही चक्रा काट्यात राहिलो, पण हे पैसे देण्यासाठी यांनी कधी स्वतःहून उत्साह दाखवला नाही। मी जेव्हा आमदार झालो आणि 2-3 वर्ष तर मला चक्रा मारायला लावल्या, आणि जेव्हा मी या भागातला प्रश्न घेऊन जात होतो, इथल्या आमदाराबद्दल विचारत होतो, तिथले आमदार जाऊ दे नाही नंतर पाहू, तत्कालीन आमदार भाग्यवान आहे तुम्ही, आमदार बदलले, आता नवीन आमदार आले, आपल्या आंदोलनाच्या पाठीशी आहे। आता प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही हे खात्री द्यायसाठी मी आपल्यापर्यंत या ठिकाणी आजूबाजूच्या ज्या ज्या लोकांच्या शेती गेल्या, आजूबाजूचे सगळे लोक असते, अखंड मॅनेजमेंट म्हणजे प्रबंधन आणि सरकारच्या विरोधामध्ये अखंड संघर्ष करत आहे। त्याच कडी लागून मागच्या वेळेस लास्ट टाइम मध्ये येथील एका नागरिकांनी मला फोन केला होता की त्या ठिकाणी 4-6 व्हॅन लागलेले आहे आणि 50 ते 55 त्या ठिकाणी SRPF आणि पोलीस आम्हाला उचलून देणार आहे। आमचं आंदोलन हे खंडित करणार आहे, तोडणार आहे। आणि सगळे लोक विविध राजकीय पक्षांचे सगळे पुढारी या ठिकाणी आले होते, परंतु अशी सगळ्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करून गेले, परंतु शेवटी आंदोलन तोडण्यासाठी शासनाकडून एक दबाव म्हणून या ठिकाणी अनेक पोलीस आले होते। त्यावेळेस अंतिम क्षणी SP जामासाहेब त्या ठिकाणी आले आणि त्या आंदोलनाला जे पोलीस दबाव टाकत होते तर साहेबांच्या या ठिकाणी मध्यस्थी करून सगळे पोलीस वापस गेले आणि आंदोलनाचा नियमित आजपर्यंत ते आंदोलन सुरू आहे। 1982 पासून नागपूर क्षेत्रामध्ये सावनेरमध्ये ह्या प्रकल्पग्रस्तामध्ये ह्या खदानीची सुरुवात झाली। कारण पहिले तुम्हाला माहित असेल पाटणस्वामीच्या तिकडेच सगळी खदानची सुरुवात होती आणि तुमच्या आमच्यासाठी खदान हा नवीन विषय होता। त्यावेळेस सुरुवातीला माती खोदणं सुरू होतं, तेव्हापासून SP जामासाहेब ह्या आंदोलनासोबत, तुमच्या नागरिकांसोबत, शेतकऱ्यांसोबत, शेतमजुरांसोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी संघर्ष सरकार आणि प्रबंधनाच्या विरोधामध्ये त्यावेळेस सुद्धा त्यांनी संघर्ष केला। आणि त्या संघर्षामधून 1982, 84, 85 ला बोरगाव, निळगाव, आदासा आणि त्या ठिकाणी असणारा वाघुळा या गावातील अर्धा एकर ज्या लोकांची शेती होती अशा लोकांना सुद्धा त्यांच्या संघर्षातून नोकरी प्राप्त करून दिली। तुम्ही जोपर्यंत संघर्ष कराल, जोपर्यंत तुमचं आंदोलन राहील, मग आंदोलन कोणत्याही प्रकारचं कोणत्याही दिशेला असेल तरी आम्ही तुमच्यासोबत राहू। जोपर्यंत आमच्या 114 लोकांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत कायमस्वरूपी हडताळ राहणं अतिशय गरजेचं आहे। जो हडताळ संपला की याला यांना कोणाला थोडेसे घेणे नाही, यांचं नुकसान झालं की निश्चितपणे यांना जाग येईल
की कुठेतरी आमच्या लोकांबद्दल विचार करावा लागेल, अन्यथा हे करणार नाही. आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठेही आपण थांबू नये हे सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.